करावं लागेल। हा लोकशाहीचा धोका आहे, लोकशाहीला हा धोका आहे। देश असंच जर का चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे। ही मला वाटणारी भीती आहे, मी भाकीत करणारा नाहीये। ज्योतिषावरती तर माझा बिलकुल विश्वास नाहीये, पण समोर म्हणजे तुम्ही आता समोर दिसतात तेच भवितव्य आहात। कारण ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, मानलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? आपल्याला जे काही या निवडणुका जिंकतायत, वाटेल ते करून निवडणुका जिंकतायत आणि पदं बळकावतायत। बरं, एवढं तर कमी पडतंय, तुमच्याकडे बहुमत आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आणखीन काही असेल, पलीकडनं कोणाला अर्जच भरू द्यायचा नाही। अर्ज भरला रे भरला की उचल त्याला। कशासाठी हे करताय? एवढं सगळं मिळून तुम्ही जाणार आहात कुठे? काय करणार आहात देशाचं? आणि मग ते जे नड्डा बोलले होते की देशामध्ये फक्त एकच पार्टी राहील, वन नेशन वन इलेक्शन, हा एक भाग, पण यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शनकडे चाललेली आहे। एकच पार्टी राहील, दुसरी पार्टी राहताच कामा नये आणि सगळं काही आमचं, ह्याच्याकडे या दिशेने चाललेली आहे। पण त्यांना मला सांगायचं आहे, भाजप सुद्धा कधीकाळी आपला दोस्त होता, त्याला मला एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही। आणि ज्यांना आपण आपल्या देशाचं भाग्यविधाते समजतो त्या तरुण मुलांना जर का तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या, आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालेलं नाही, त्या वयातल्या मुलांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। ती मुलं जर का पेटली तर हे तुमचं सरकार सुद्धा राहणार नाही। काढा ना, काय वय होती? खुदिराम बोस 17 वर्ष, अनंत लक्ष्मण कानेरे काय वय होतं? भगतसिंग काय होतं वय होतं? राजगुरू काय वय होतं? ही सगळ्यांची वय काढा। ही आताचा जो काही शब्द आहे जेनझी, त्या जेनझीच्या वयोगटातली सगळी मुलं होती। काय बेकार होती? अशीच फिरत होती? त्यांना काय उद्योगधंदे नव्हते? चापेकर बंधू किती वर्षाचे होते? पण त्यांना माहिती पण नव्हतं देश स्वातंत्र्य नाही, माझा देश गुलाम आहे, माझी भारत माता गुलामगिरीत राहता कामा नये, मेलो तरी 72 पण मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन। आता देश म्हणजे कोण? आपण। देश म्हणजे मला एक शाळेमध्ये धडा होता, देश म्हणजे देशातील माणसं, दगडधोंडे नाहीत। आपण सगळे आहोत, पण आपलेच जर का दगडधोंडे झाले तर मग हे स्वातंत्र्य उपभोगणार आहे कोण? कोण उपभोगणार आहे? बरं, चला एक असा विचार करून चालतो की याच्या पुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही, काय करणार आहेत बोला? काय करतील? बरं, तुमच्यापैकी किती राहतील माझ्यासोबत? बघा, एकही तिकीट मिळणार नाही। मग काय करतील? कारण का मरमर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं, आणि यांचे खोके खोक्यावर खोके। म्हणजे शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमी भाव नाही, पण आमदार खासदाराचा हमी भाव ठरलेला आहे। म्हणजे शेतकऱ्याला, ते कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील शेतकऱ्याला आता कर्ज माफी त्यांनी दिले, आपण मुक्त म्हणतो ते माफी म्हणतायत। कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको पण कुत्रावर। म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचे। वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे? निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण आणि आता 80 लाख महिलांचं ते त्यांची ओवाळणी काढून घेतलेली आहे। काय टर्रेबाजी करत होते, दाढी खाजवत फिरत होते, काय मिळाले की नाही, मिळाले की नाही? पण मला एका गोष्टीचं थोडं वैषम्य वाटतं की अरे मेहनत तुम्ही केले ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय?
का नाही जबाब विचारत? हिम्मत होते कशी? होते कशी? आदेश काय देऊ? निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे. मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात. विचारा जाब त्यांना. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, हे आता जे गेलेत त्याला कैलास साक्षीदार आहे. माझं भाषण झाल्यानंतर तुडुंब सभा होती. माझं भाषण झालेलं एक शेतकरी आला, मळके कपडे, शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात, आणि एक बटवा घेऊन आला. मला म्हणाला की उद्धवजी, तुमच्या हस्ते ही मला मदत आपल्या उमेदवाराला द्यायची आहे. किती असेल हो त्याच्यामध्ये पैसे? हां, काय शेतकऱ्याची कमाई किती असेल? किती पैसे असतील त्याच्यामध्ये? मी नाही बघितले. पण एवढूसा बटवा होता, पण तो प्रेमाने द्यायला आला होता, आणि त्या प्रेमाच्या एका रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो. समोरून पैशाचा महापूर होता, धबधबे कोसळत होते. 50 कोटी काय, 100 कोटी काय? का? तर शिवसेनेला हरवायचं. त्याच्यासाठी हा हरामाचा पैसा हे आपल्या समोर ओतत असताना शेतकऱ्यांसारखी साधी गरीब माणसं त्याच्या कष्टाचा पैसा देऊन आपले खासदार त्यांनी जिंकून आणले होते. कुठे फेडाली पाप? कुठे फेडाल? आणि तेच उमेदवार बोलले होते की खंडोजी खोपडे नाव घेतलं तर तुम्ही काय म्हणता? सूर्याजी पिसाळ नाव म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणता? मग 400 वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्ष लागतील यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला? हे ज्यांनी विचारलं त्यालाच विचारा आता, तू काय म्हणतोय? तुम्ही महाराष्ट्राचा विश्वासघात करता. अरे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राने तो त्यांचा अश्वमेध अडवला होता. हा पराक्रम महाराष्ट्राने केलेला आहे. त्याही वेळेला काँग्रेस सोबत होतीच ना. काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा तुम्हाला हव्या होत्याच ना. आज एकदम तुम्हाला वाटायला लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल. शिवसेना विलीन होण्यासाठी आलेली नाही आहे, तर शिवसेना ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि न्याय हक्काच्या लढ्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि मग काँग्रेसचा विषय काढलाच आहात तर तेही तुम्हाला सांगतो, काँग्रेसने सुद्धा आपल्याला छळलंच नाही, म्हणतच नाही मी. आपला अर्ध्याहून अधिक आयुष्य हे काँग्रेस बरोबरच्या दुश्मनीमध्ये, राजकीय वैरामध्ये गेलेलं आहे. अगदी टोकाचं वैर, अगदी काय तिखट टीका आपण केलेली आहे. आणि टीका कोणासाठी केली? भाजप सोबत होता आपल्या म्हणून, भाजपसाठी म्हणून. काही वेळेला त्यांचे वार शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या अंगावरती घेतलेले आहेत. बाबरी पाडल्यानंतर हे सगळे भाजपवाले पळून गेले होते पाय लावून पार्श्व बघायला, तेव्हा शिवसेना प्रमुख फक्त उभे राहिले होते. कोणासाठी उभे राहिले होते? कोणावरचं संकट त्यांनी आपल्यावर घेतलं होतं? या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून गेलात. अगदी बाबरी पाडल्यानंतर सुद्धा आरोपी नंबर 1 का 2 हे आपले हिंदू हृदय सम्राट होते. मला वाटतं 1 नंबर अडवाणी, 2 नंबर शिवसेना प्रमुख. लखनौ कोर्टात पण जावं लागलं होतं. सीबीआयची चौकशी झाली, पण बाळासाहेबांनी त्यांनी सीबीआयने तिकडे नाही बोलवलं. सीबीआयचे अधिकारी व्यवस्थित येऊन आदबीने शिवसेना प्रमुखांना विचारून गेले होते. काँग्रेसने सुद्धा आपली माणसं फोडली. काही माणसं आपण काढून टाकली होती ती त्यांनी घेतली. पण कधीही काँग्रेसने त्याच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री केला नव्हता. मुख्यमंत्री कुठे होता? कधी काँग्रेसने आपल्याला छळलं असं छळलेलं नव्हतं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती, भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे.